ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 30 जानेवारीच्या भागात प्रिया सायलीला भेटायला गेलेली असते आणि ती मुद्दामच तिथे जाते आणि सायली प्रियाला पाहून खूप खुश होते. तिचा चांगला पाहुणचार करायला लागते. प्रिया सायलीचं हे वेगळं रूप पाहून तर हवालदिलच होते. तेव्हा सायली प्रियाला घरात बोलवते आणि बसायला सांगते. प्रिया मुद्दामच टोमणे मारत विचारते, बसू? नक्की कुठं बसायचं आहे मी? नाही म्हणजे इथे दोन माणसांना साधं उभं राहायचीही जागा नाहीये. असू देत, मी काय तुझ्या इथे बसायला वगैरे आलेले नाहीये. प्रियाचा कुसुमला खूप राग येतो. प्रिया सायलीच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिला म्हणते, सायली, आता जे सांगणार आहे ना मी, ते अगदी मन घट्ट करून ऐक. माझं अर्जुनशी लग्न होतं आहे. तेव्हा सायली काही रिॲक्टच होत नाही आणि प्रियासाठी हा खूपच मोठा धक्का असतो. तिला वाटतं की सायली यावरून मोठा तमाशा घालेन, परंतु सायली खूपच शांत वाटते. खरं तर सायलीने स्वतःला शांत ठेवलेलं असतं, कारण प्रिया कशी मुलगी आहे हे तिला चांगलंच माहिती असतं. सायलीला एवढं शांत पाहून शॉकमध्ये असलेली प्रिया सायलीला विचारते की मी जे सांगते ते तुझ्या लक्षात आलं नाही आहे का? तेव्हा सायली उत्तर देते की आलं ना, की तू माझ्या नवऱ्याशी लग्न करते. बरं मग? आश्चर्याने प्रिया विचारते की अगं, मी अर्जुनशी लग्न करते, त्याचं तुला काही वाटत नाही आहे का? जी प्रिया सायलीला शॉकमध्ये पाहायला आलेली असते, तीच प्रिया आता स्वतःच शॉकमध्ये असते आणि प्रियाच्या त्या अवस्थेवरती कुसुमला हसू येतं. तर सायलीने प्रियाला अगदी शांतपणे परंतु तिच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केलेली असते. सायली प्रियाला विचारते की प्रिया, आपण ज्यावेळी लहान होतो तेव्हा तुला एक गोष्ट आठवते का? म्हणजे लहानपणी तू मधुभाऊंकडे हट्ट करायची की तुला चंद्र हवा आहे आणि तू तासनतास रडत बसायची का? तर तुला तो चंद्र तोडून हवाय असा तू हट्ट धरायची. आणि एवढंच नाही हा प्रिया, मला तर हेही कळलं होतं की लहानपणी तुला पैशांचं झाड हवं होतं म्हणे. तुला आठवत नाही आहे का? असं सायलीने विचारताच कुसुम म्हणते की मला आठवतंय ना. तेव्हा सायली मुद्दाम प्रियाला विचारते की तू तर नाणी पेरणार होतीस, त्यातून पैशांची झाडं उगवणार होतीस. तर सायलीला देखील आता हसू आवरत नाही. प्रियावरती कुसुम सायली दोघीही हसत असतात. हसतच सायली प्रियाला उत्तर देते की प्रिया, अगं तू लहानपणी खूप जास्त विनोदी स्वप्न पाहिली आहेत आणि आता तर त्याहून जास्त विनोदी स्वप्न पाहिलं आहे. तुला माझ्या नवऱ्याचे लग्न करायचं आहे का? असं ती हसत विचारते. प्रिया खूप चिडते आणि चिडून सायलीच्या अंगावरती धावून जात ती तिला खडसावून विचारते की तुला काही ही सगळी गंमत वाटते का? सायली, मी तुझे डिवोर्स पेपर्स कोर्टात सबमिटसुद्धा केले आहेत. कसं आहे ना सायली, मी फक्त तुला तुझ्यावरच्या उपकारांची जाणीव करून द्यायला आले. नाही म्हणजे तू अर्जुनची एक्स वाईफ आहे ना, सॉरी, कॉन्ट्रॅक्ट एक्स वाईफ. जी प्रिया सायलीला डिवचायला आली होती, तिला वाटत होतं की सायली आता रडत कुडत बसलेली असेल, परंतु सायलीला स्वतःला ठामपणे खंबीरपणे उभं राहिल्याचं पाहून प्रिया अगदी कोमातच जाते. तेव्हा सायली ही गप्प न बसता तिला सडेतोड उत्तर देते की मी अर्जुन सरांची वाईफ आहे, बायको आहे. आणि बायको या शब्दाच्या पुढे ना एक्स असतं ना कॉन्ट्रॅक्ट. आणि घटस्फोट काय ग प्रिया? तो फक्त कागदापुरता असतो, परंतु एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या दोन जीवांचा तू मनाने घटस्फोट कसा करशील? ते करणं कोणालाही आजवर शक्य झालेलं नाहीये. असं उत्तर देऊन सायलीने प्रियालाच हादरवलेलं असतं. सायली एकदम शांत असते आणि शांत राहून सुद्धा सायलीने प्रियाला तिची जागा दाखवून दिलेली असते. वैतागलेली प्रिया सायलीला म्हणते की तू काय डोक्यावर पडलेस का ग? तुझ्या लक्षात येत नाही आहे का? अगं तुझा डिवोर्स होतोय. अगं तुझे घटस्फोटाचे पेपर्स मी कोर्टामध्ये सबमिट देखील केले आहेत. तू सतत म्हणायचीस ना की कायद्याने मी अर्जुन सरांची बायको आहे, त्याच कायद्याने तुमचा घटस्फोट होतोय. लक्षात येते का तुझ्या? तेव्हा सायली हे म्हणते की हो ग, अगदी बरोबर आहे. कायद्याने आमचा आता जरी घटस्फोट होत असला ना प्रिया, तरी मी पुन्हा माझ्याच नवऱ्याशी लग्न करेन. असं सायलीने म्हणता क्षणी प्रियाच्या पायाखालची जमीनच हादरते. धक्क्याने प्रिया सायलीकडे पाहत राहते. सायली म्हणते की प्रिया, अगं ज्या दिवशी तुला जाग येईल ना, त्या दिवशी तुझ्या लक्षात येईल की आपल्या हातात काहीच उरलेलं नाहीये. आता सायली पाठोपाठ कुसुमने देखील प्रियाला चांगलंच खडसावलेलं असतं. ती म्हणते की जी माणसं चांगल्या माणसांच्या साठी बोटं मोडतात ना, त्यांचे हात कायम रिकामेच राहतात.
प्रियाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. तेव्हा सायली प्रियाला तिची खरी लायकी दाखवून देते आणि प्रियाला ती खडसावते की प्रिया, तू शहाणी असतील ना तर निघ इथून, आणि खरंच शहाणी असतील ना तर माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातूनही निघून जा. कारण तुझं कपट आणि माझं प्रेम यामध्ये नक्की कोण जिंकेल हे वेगळं सांगायची गरज नाही आहे तुला. चावताळलेली प्रिया सायलीला विचारते की चॅलेंज देतेस का मला? चॅलेंज ॲक्सेप्टेड. येत्या काही दिवसात अर्जुनच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात असेल. तेव्हा सायली तिला एका गोष्टीची जाणीव करून देते की त्याआधी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तू काढून दाखव. प्रियाच्या प्रत्येक गोष्टीवरती सायलीने आता मात केलेली असते. सायली काही कमी नसते. सायली प्रियाला सडेतोड उत्तर देते की बघ जमतंय का, तू करत राहा प्रयत्न, कारण अर्जुन सरांची बायको फक्त मी आहे आणि मीच राहणार. आता प्रियाचा चेहरा बघण्यालायक झालेला असतो. कुसुमला तर प्रियावरती खूप हसू येतं. आता प्रिया सायलीला पुन्हा काहीतरी बोलायला जाणार. सायली तिला बाहेरचाच रस्ता दाखवते आणि तिला घरातून निघून जायला सांगते. ज्यावेळी प्रिया चिडून निघालेलीच असते, ती मागे वळून पाहते तर मुद्दामच सायली प्रियाला म्हणते की बाय, सी यू सून हा. कुसुम सायली जाणाऱ्या प्रियावरती आता चोरचोराचे हसत असतात. तर सायलीचं ते वेगळं रूप पाहून प्रिया तर विचारातच पडते. प्रिया आता घाबरलेली असते. विचारात पडते की सायलीच्या डोक्यात नक्की शिजतंय तरी काय. इतक्यातच तिथे मधुभाऊ येतात आणि प्रियाला पाहून ते आश्चर्यचकित होतात. तेव्हा प्रिया म्हणते की इथे मी तुमच्या मानसकन्येला भेटायला आले होते, परंतु इथे आल्यानंतर कळलं तिला तर वेड लागले. मधुभाऊ विचारतात की काय? काहीतरी वेड्यासारखी असंबद्ध बडबडच करत होती ती. परंतु साहजिकच आहे म्हणा, कारण आता माझं आणि अर्जुनचं लग्न होतंय ना, मग तिला धक्का तर बसलाच असेल. तेव्हा हे सगळं ऐकून मधुभाऊंनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रिया मुद्दाम त्यांना म्हणते की फॉर्मल इन्व्हिटेशन तर पाठवेनच मी तुम्हाला, परंतु माझ्या सासरचे आता तुम्हाला दारात तरी उभं करतायत की नाही काय माहिती, परंतु माझ्या लग्नाला नक्की यायचं हा, असं म्हणत प्रिया मुद्दाम मधुभाऊंना टोमणे मारते. तर मधुभाऊंवरती हसतच प्रिया म्हणते की हो, परंतु तोपर्यंत तुमच्या लाडक्या सायलीला जपा हा, बिचारी बिथरली आहे. आणि प्रिया तेथून निघूनच जाते. इकडे कुसुम सायलीवरती खूप खुश असते आणि तिचं नुसतं कौतुक करत असते. तेव्हा सायली म्हणते की मी असं तडातडा मनातलं सगळं बोलायला लागले ना की अर्जुन सर नेहमी म्हणायचे की या मिसेस सायली 2.0 आहेत. तेव्हा कुसुम विचारते की 2.0 म्हणजे काय असतं ग? तर सायली म्हणते की माझ्याकडे बघून समजून जा ना कुसुमताई. आणि दोघेही छान हसत गप्पा मारत असतात. छान खेळीमारीचं आनंदाचं वातावरण असतं आणि नेमकं तिथे मधुभाऊ येतात. मधुभाऊ जेव्हा सायलीला पाहतात तर सायली अगदी नॉर्मल असते. खूप छान कुसुमशी गप्पा मारत असते. आता मधुभाऊचे प्रियाचं बोलणं ऐकून शॉकमध्ये असतात. ते इथे आल्यानंतर सायलीला पाहून आणखीनच शॉकमध्ये जातात. विचार करतात, मला वाटलं की प्रिया आणि अर्जुनच्या लग्नाची बातमी ऐकून सायली स्वतःला त्रास करून घेत असेल, परंतु इथे तर ही छान आहे. ही स्वतःला ती बातमी ऐकून सुद्धा त्रास करून घेतच नाहीये. इतक्यातच कुसुमचं लक्ष मधुभाऊंकडे जातं. आता दोघेही उठतात. कुसुम विचारते की मधुभाऊ तुम्ही केव्हा आलात? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की आत्ताच आलोय, परंतु जाता जाता बाहेर मला प्रिया भेटली. ती म्हणत होती की अर्जुनचं आणि तिचं लग्न आहे म्हणे. त्यावरती सायली उत्तर देते की आहे ना, ठरलंय, परंतु होणार नाहीये. तुम्ही शांत बसा, हातपाय धुवून घ्या, मी तोपर्यंत तुमच्यासाठी चहा टाकते, असं म्हणत सायली किचनमध्ये निघून जाते. गेले कित्येक दिवस ज्या सायलीला मधुभाऊंनी रडत कुडत बसलेलं पाहिलं होतं, ती सायली आज स्वतः खंबीरपणे उभी राहिली आणि प्रिया अर्जुनच्या लग्नाची बातमी ऐकून सुद्धा ती काहीच रिॲक्ट करत नाहीये. याचंच मधुभाऊंना आता नवल वाटत असतं. सायलीला शांत पाहून मधुभाऊंना जरी आश्चर्य वाटत असतं तरी देखील इकडे अर्जुन मात्र तिळतीळ तुटत असतो आणि सायलीची ओढणी आपल्या उराशी बाळगून तो आता ढसाढसा रडायला लागतो. तर अर्जुन अगदी सायलीच्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो. अर्जुनला घडले एक एक प्रसंग आठवत असतात. अर्जुनला पहिला प्रसंग आठवतो तो म्हणजे एस टी स्टँडवरचा, ज्यावेळी मधुभाऊ सायलीला अर्जुनपासून दूर पाठवत होते. त्यावेळेस अख्ख्या जगाचा विचार न करता
अर्जुनने चक्क स्टँडवरती सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. ज्यावेळी सायली अर्जुनला सोडून निघून चालली होती, अर्जुनने जीवाच्या आकांताने सायलीला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जाता जाता सायली अर्जुनला एक इशारा देऊन गेली होती. जो इशारा नियतीने दिला होता की त्याला सोडून चाललेल्या सायलीची ओढणी उडून अर्जुनच्या अंगावरती येऊन पडली होती आणि तीच ओढणी आपल्या उराशी बाळगून अर्जुन ढसाढसा रडत असतो. अगदी सायलीच्या आठवणींमध्ये व्याकुळ झालेला असतो. आपल्यासाठी आता सगळे मार्ग बंद झाले आहेत. सायली आपल्याला कधी परत भेटणारच नाही या विचारातच तो हरवून गेलेला असतो. सायलीला मिळवण्यासाठी अर्जुनने मधुभाऊंना दिलेलं वचनही त्याला आठवतं की अर्जुनच सायलीसाठी परफेक्ट नवरा आहे, हे तो मधुभाऊंना सिद्ध करून दाखवेन. परंतु तसं तो काहीही करू शकलेला नाही. यासाठी देखील अर्जुनला स्वतःचाच खूप राग येतो की तो मधुभाऊंचा विश्वास पुन्हा जिंकूच शकला नाही. त्यानंतर अर्जुनला आठवतो तो प्रसंग ज्यावेळी गुंड चाळीमध्ये अर्जुनला खूप जोराचे मारत होते आणि सायलीचा जीव त्याच्यासाठी तिळतिळ तुटत होता. तर मधुभाऊंचा हात झटकून मधुभाऊंच्या विरोधात जाऊन सायलीने अख्ख्या चाळीसमोर अर्जुनला त्याच्यावरच्या प्रेमाची कबुली दिली होती. तर अर्जुनला आठवतं ते म्हणजे त्याने पूर्णाजीला दिलेलं वचन की अर्जुनने प्रियासोबत लग्नाला नकार दिला होता तेव्हा पूर्णाजीची तब्येत बिघडली आणि पूर्णाजी सुखरूप त्या संकटातून बाहेर पडावी यासाठी अर्जुनने काळजावरती दगड ठेवून प्रियासोबत लग्न करायला तयार झाल्याचं वचन दिलं होतं. एक एक प्रसंग आठवताच अर्जुनला खूप त्रास होत असतो. खूप व्याकुळ होऊन तो सायलीसाठी घळाघळा रडतो. परंतु इकडे सर्व सुभेदार मात्र स्वार्थी बनलेले असतात. अर्जुनच्या आयुष्याचा विचार न करता ते आनंद साजरा करत असतात. तर सर्वजण छान हसत खेळत गप्पा मारत असतानाच नेमकं रविराज प्रतिमाची तिथे एंट्री होते. रविराज प्रतिमाला पाहून सर्वजण आणखीनच खुश होतात. खरं तर प्रियाने डिवोर्स पेपर्स रविराजांकडे दिल्यापासूनच नक्कीच काहीतरी गडबड आहे याची खुणखुणी त्या दोघांनाही लागलेली असते. खरं खोटं करण्यासाठी ते दोघेही सुभेदारांच्या घरी येतात. तर रविराज पूर्णाईच्या तब्येतीबद्दल विचारतात. तेव्हा पूर्णाची अगदी आनंदाने म्हणते की माझ्या नातवाचं लग्न आहे, आता मला बरं तर व्हावंच लागेल ना. तेव्हा प्रतिमा प्रियाबद्दल विचारते. तर अस्मिता सांगते की ती तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली आहे. खरं तर प्रिया मुद्दाम सायलीला भेटायला गेलेली असते, परंतु तिथे जाऊन ती स्वतःच तोंडघशी पडलेली असते. रविराज पूर्णाजीला म्हणतात की तसंही मी तुम्हाला भेटायला येणारच होतो. मला अर्जुनशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तो नक्की कुठे असं विचारल्यानंतर प्रताप सांगतो की तो त्याच्या रूममध्येच आहे. प्रताप जोरजोराच्या हाका मारून अर्जुनला खालती बोलावतो. चैतन्य अर्जुन दोघे खालती येतात. तेव्हा रविराजांना पाहून अर्जुन विचारतो की सिनियर तू इथे कसा. तर पूर्णाजी अर्जुनला बजावते की इथून पुढे आता रविराजांना अरे तुरे करायचं नाही, इथून पुढे त्यांना सासरे बुवा म्हणायचं. असं म्हणतात सर्वजण हसत असतात. रविराज तिथे अर्जुनला म्हणतात की ही नाती जोडण्यापूर्वी मला तुझं मत जाणून घ्यायचं आहे. तेव्हा धक्क्याने सर्वजण रविराजांकडे पाहतात. कारण प्रतिमा रविराज या दोघांनाही माहिती असतं की सायली अर्जुनचं एकमेकांवरती किती प्रेम आहे आणि एवढं सगळं असून सुद्धा अर्जुन नक्की कशासाठी प्रियासोबत लग्नाला तयार झाला आहे हे त्या दोघांनाही जाणून घ्यायचं असतं. रविराज उठतात, अर्जुनकडे जातात आणि अर्जुनला म्हणतात की तन्वीच्या प्रेमापोटी मी या लग्नाला होकार दिला आहे, परंतु आम्ही सर्वजण तो निर्णय घेत असताना तू तिथे नव्हतास. आता मला हे जाणून घ्यायचं आहे की तू लग्नाला का आणि कशासाठी तयार झालायस. सुभेदार अगदी चिडचूप गप्प बसून असतात. अर्जुन या लग्नासाठी तू होकार दिला तर आहेसच, परंतु कोणाच्या दबावाखाली तर दिलेला नाही आहेस ना. हा होकार देताना तू पूर्ण शुद्धीत तरी होतास का, असं रविराज अर्जुनला प्रश्न विचारतात. अर्जुनला घडला सगळा प्रसंग आठवतो की कसं पूर्णाजीची तब्येत बिघडली होती आणि तिने वचन मागितलं लग्नाचं. सुभेदारांनी सगळ्यांनी त्याच्यावरती दबाव टाकला. तर अस्मिता मध्ये ना खुपसतेच आणि ती रविराजांना म्हणते की अय्या काका आता तू इथे सुद्धा वकिलीच करणार आहेस का. तेव्हा प्रताप तिला खडसावतो
आणि तिला म्हणतो की रविराजाचा तो हक्कच आहे, त्यामुळे तू गप्प बस आणि रविराजला जे काही अर्जुनला विचारायचं आहे ते विचारू दे. तर रविराज म्हणतात की या घरात माझ्या मुलीचा झालेला अपमान मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे. साखरपुड्याच्या दिवशी तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. तर रविराज तिथे अर्जुनला शब्द देतात की झालं गेलं ते सगळं विसरायला मी तयार आहे, परंतु मला एका गोष्टीची खात्री हवी आहे की तू हे लग्न कोणाच्याही दबावाखाली न येता अगदी मनापासून करतो आहेस. कारण रविराजांची प्रिया मुलगी असते. प्रियाने कितीही चुका केल्या तरी देखील त्याचं बापाचं प्रेम काही अटलेलं नसतं. रविराजांना त्यांच्या मुलीचा आनंद महत्त्वाचा असतो आणि खरोखरच हे लग्न करून आपली मुलगी अर्जुनसोबत सुखी राहील का, त्यांचा सुखाचा संसार होईल का, असे अनेक प्रश्न रविराजांच्या डोक्यात असतात, ज्याची की प्रश्नाची उत्तरं फक्त अर्जुनमुळेच त्यांना मिळू शकत असतात. तू माझ्या तन्वीला आयुष्यभर सुखास ठेवशील ना, असं विचारल्यानंतर सर्वच जण आता गंभीर होतात. सर्वच जण धक्क्याने अर्जुनकडे पाहत असतात की अर्जुन आता काय बोलेल. अर्जुन चिडीचूप असतो. तेव्हा रविराज त्याला विचारतात की मी तुझ्या उत्तराची वाट पाहतो आहे. इतक्यातच प्रिया आलेली असते. प्रियाने दारामध्ये थांबून सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि अर्जुन आता स्वतःच्या तोंडून उत्तर देणार इतक्यातच प्रिया मध्यस्थी करते आणि ती म्हणते की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देते बाबा. आणि प्रिया येऊन अर्जुनजवळ थांबते. तर प्रिया तिथे मोठ्या विश्वासाने रविराजांना सांगते की अर्जुन आयुष्यभर मला सुखातच ठेवेल. आमचा संसार नक्की सुखाचा होईल बाबा. आणि प्रिया अर्जुनचा हात पकडते. अर्जुन तिच्याकडे रागाने पाहतो. हे सगळं रविराजांच्या लक्षात येत असतं की काहीतरी गडबड आहे. अर्जुन मनापासून या लग्नाला तयार नाहीये, परंतु तेही गप्प असतात, कारण त्यांच्यासाठी त्यांच्या मुलीचं प्रेम महत्त्वाचं असतं. आता रविराज खंबीरपणे अर्जुनच्या बाजूने जरी उभं असले तरी देखील प्रियाचा त्याचबरोबर सुभेदारांचा अर्जुनवरती दबाव असतो. त्या दबावाखाली येऊनच त्याने लग्नाला होकार दिलेला असतो. बिचाऱ्याचे हात तगडाखाली अडकलेले असतात. आणि बाबा, अर्जुनने माझ्यासोबत लग्न करायचं शब्द दिला आहे ना, आणि अर्जुन एक वकील आहे. तो शब्दाचा किती पक्का आहे हे तुम्हालाही माहिती आहे. तेव्हा अस्मिता तिला मूर्खपणा केल्याशिवाय काही शांत बसवतच नाही. तर प्रियाचं गुणगान गात ती सर्वांना म्हणते की बायकोना अशी असायला हवी, आपल्या नवऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभी राहणारी. रविराज प्रियाला म्हणतात की मी ज्याला प्रश्न विचारले होते त्यानेच माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ देत, कारण अर्जुन खंबासारखा शांतच उभा असतो. चैतन्याला तर तिथे वाटत असतं की अर्जुनने खरोखर रविराजाला सगळं सांगून टाकावं. अर्जुन पूर्णाजीकडे पाहतो आणि रविराजांना म्हणतो, माझ्यासाठी माझी आजी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, हे तुला चांगलंच माहिती आहे ना सिनियर, आणि जे वचन मी दिलं आहे ते मी निभावणारच. तेव्हा सुभेदारांची कळी खुलते. अर्जुनवरती खूप खुश होतात, परंतु बिचाऱ्या अर्जुनने काळजावरती दगड ठेवून हा निर्णय दिलेला असतो. तर सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो. अस्मिता तिथे म्हणते की झालं, म्हणजे सगळे प्रश्न तर मिटले आहेत ना. तर ती विमला म्हणते की मग आता सर्वांसाठी चहा घेऊन ये बरं. तर प्रिया रविराजांना म्हणते की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत ना बाबा, मग काय आता माझ्या नवऱ्याला कोर्टात उभं करणार आहात का. परंतु अर्जुनची शांतताच रविराजांना खटकलेली असते. त्यांचं मन अजूनही हे मानायला तयार नसतं की अर्जुन स्वतः लग्नासाठी तयार झाला आहे. तर रविराज आता सोफ्यावरती जाऊन बसतात. प्रिया जाऊन त्यांना विचारते की बाबांनी आज कोर्टात घटस्फोटाचे पेपर देखील सबमिट केले आहेत, हो ना बाबा. तेव्हा रविराज म्हणतात की हो. आता सर्वच जण धूमधडाक्यात लग्नाची तयारीला सुरुवात करतात. सर्वच जण खूप खुश असतात. चैतन्य अर्जुनला सावरतो. तर अस्मिता म्हणते की मला तर आता ना 7-8 तरी आउटफिट लागतीलच. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं लग्नाची डेट तरी फायनल होऊ देत. तेव्हा पूर्णाई हे काम कल्पनाकडे सोपवते की गुरुजींना बोलावून घेऊन लग्नाची डेट फायनल करायची. आता हॉल केटरर्सचं सगळं प्रताप बघणार असतो. सर्वच जण प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने आनंद साजरा करत असतात, परंतु दुःखात असतो, त्रासात असतो तो अर्जुन, जो कोणाच्याही लक्षात येत नाही, ज्याला कोणीही समजून घेत नाही. रविराज प्रतापला म्हणतात की काही कामं आमच्यासाठी सुद्धा ठेव. तेव्हा प्रताप म्हणतो की नाही तू आणि प्रतिमाने अगदी आराम करायचा.
या लग्नाची सगळी जबाबदारी सुभेदारांची आहे. इतक्यात चैतन्यकडे त्याचं लक्ष जातं आणि चैतन्याला तो विचारतो की चैतन्य, अरे तू एवढा गप्प कसा? अरे तू देखील काहीतरी कामं करशीलच ना? तेव्हा अर्जुन चैतन्य एकमेकांकडेच पाहतात. जरी सर्वच जण सुभेदार प्रिया अर्जुनचे लग्न लावायला उतावीळ झाले असले तरी देखील सायली हे घडू देणार नसते. इकडे घटस्फोटाची बातमी ऐकून कुसुमताई अगदी गांगरून गेलेली असते आणि ती सायलीला म्हणते की अगं तू घटस्फोटाची बातमी ऐकून एवढी शांत कशी? मला तर काही करावंच तेच सुचत नाहीये. तेव्हा सायली कुसुमला समजावते की कुसुमताई, हे बघ, आता मी जे काही सांगेन ते तू शांतपणे ऐकून घेशील का? अगं हे सगळं प्रियाचं कारस्थान आहे. घटस्फोट आणि तोही आमच्यात. हे ऐकून मलाही तितकाच धक्का बसला असेल ना, परंतु हा सगळा विचार सोडून दे. तेव्हा कुसुम म्हणते की अगं परंतु तुम्ही दोघे वेगळे होणार आहात, कळतंय का तुला? तेव्हा सायली समजावते की अगं मग बरंच आहे ना, आम्ही एकदा का वेगळे झालो की पुन्हा लग्न करू, मग आमच्यावरती विश्वास ठेवतील सर्वजण. कुसुम जरा बिथरलेलीच असते, परंतु सायली आनंदात असते. सायली म्हणते की आमचं लग्न होत असताना आमचं लग्नासाठी फक्त तू आणि चैतन्य भाऊजीच होतात, परंतु आमचं लग्न होताना आता आमचं अख्खं घर असणार आहे आणि हे लग्न आता मंदिरात नाही तर छान सजलेल्या मंडपात होणार आहे. आणि एवढंच नाही या, तर या लग्नाचे साक्षीदार आता सगळेच जण असणार आहेत आणि लग्न, मेहंदी, चुडा, हळदी हे सगळे कार्यक्रम होणार आहेत. असं सायली सांगत असताना कुसुम तिला विचारते की तुझ्या मनात नक्की चाललंय तरी काय? तेव्हा कुसुमताई म्हणते की अगं ते सुभेदार साधं तुला दारातही उभं करत नाहीयेत सायली, मग तू हे सगळं एकटीने कसं करणार आहेस? तेव्हा सायली म्हणते की अगं मी एकटी कुठे, तू आणि चैतन्य भाऊजी आहेतच की, आणि शिवाय माझी काही हक्काची माणसं देखील आहेत जी माझ्यासाठी मदतीला धावून येतील. आता सायलीचं ठरलं तर आहे की लग्न करणार तर अर्जुनशीच, तेही प्रियासोबतच्या ठरलेल्या त्याच मंडपात आणि त्याच वेळेला. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो आहे. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून कळवत चला. आणि पुढील भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायलीची ओढणी चैतन्याच्या हाती सोपवत म्हणतो की ही ओढणी म्हणजे माझ्या नाकर्तेपणाची आठवण आहे. मी माझ्या सायलीला पुन्हा या घरात नाही आणू शकलो आणि ही ओढणी तू सायलीला परत नेऊन दे. तेव्हा चैतन्य अर्जुनचा निरोप घेऊन सायलीजवळ जातो. सायलीच्या हाती ती ओढणी सोपवतो आणि सायलीला सांगतो की अर्जुन पूर्णपणे खचून गेला आहे. तेव्हा सायली नव्या उमेदीने चैतन्याला देखील समजावते की ही ओढणी तुम्ही त्यांना परत नेऊन द्या आणि त्यांना हे नक्कीच सांगा की या ओढणीवरती मॅच होईल असा कुर्ता शोधून ठेवा म्हणावं, कारण ही ओढणी आणि ओढणीवाली दोन्हीही त्यांचीच आहे. तेव्हा चैतन्य खूप खुश होतो. आता सायली हे सगळं नक्की मॅनेज कसं करेल आणि त्या सगळ्यांमध्ये सायली अर्जुनला एक करण्यासाठी बाकी सर्व कलाकार कसे एकत्र येतील, त्यांच्या प्रयत्नांनी पुन्हा धूमधडाक्यात सायली अर्जुनचं लग्न कसं लागेल ते पाहणं तितकंच